आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कमळे, मधल्या सुट्टीला 30 मिनिट जास्त मिळाले असते की नाही तर जरा निवांत झोपाय मिळालं असतं बघ। कमळे, तू अजून बी त्या फोटोचा विचार करत बसलीस बे। एकदा का परीक्षा झाली की जाऊया की गावाला। मग काढ की चांगला फोटो, ह्याच्यापेक्षा बी लय भारी काढ। बरोबर आहे तुझं, फोटो नसला म्हणून काय झालं, त्यांचा आशीर्वाद तर आहे संग। आणि परीक्षा झाल्यावर गावाला कशाला, त्यांनाच बोलून घेऊ मुंबईला। मुंबई फिरवू आणि मस्त फोटो बी काढू। आता कसं बोललीस, आता जरा हाच पण बारीक, एवढंच मला बरं वाटत। निंगे, अगं काय हो पसारा, कोण गोळा करणार आहे सगळं? तू की नाही पाण्यात बसलेली म्हैसच आहेस बघ। वय 4 डोळ्याची म्हस, तू एक माझा एकटीच आहे वय। काय म्हणावं तुला? ऋषी सरांचं जॅकेट, कमळे, त्यांच्यावर राग गेला असेल तर ऋषी सरांचं जॅकेट परत देऊन टाक की त्यासनी। अगं पण त्यांचा तास संपला असेल की आता। अगं त्यांच्या घरला जाऊन देऊ। काय खुळीबिळी झाल्यास काय घरला? आता ते जॅकेट ऋषी सरांनी परत द्यायला पाहिजे की नको, आणि त्यासनी थँक्यू बी म्हणायला पाहिजे की नाही? ते तर कुठं सरळ बोललीस तू, आता तर जायलाच पाहिजे। होय, पण आपल्याला कुठं माहित आहे त्यांचं घर? अगं कॉलेजमध्ये एवढं माणसं आहेत, कोणी बी सांगल की। बर चल। जॅकेट तर नुसतं निमित्त आहे ऋषी सरांनी भेटायचं। खरं तर मला त्यासनी सांगायचं आहे का त्यांनी दिलेलं पुस्तक त्या अनिकानं जाळलं, आणि आबा आणि सरू काकीचा फोटो बी जाळला। कमळीला असं नाराज नाही बघू शकत मी। हे बोलून तिथे आई, मी तुम्हाला म्हणाले होते ना की रिहानची फॅमिली आज नयनताराकडे जाणार आहे। प्राजक्तासाठी मी स्थळ सुचवलंय, आम्ही तिकडेच निघालोय। तुम्ही येता का? सगळ्यांना बरं वाटेल। इनफॅक्ट देशमुखांनी स्वतः सांगितलंय आई आल्या तर खूप बरं होईल, कसं मोठ्यांचा आधार होतो ना। नाही, तुम्ही जाऊन या, मला थोडी कामं आहेत। तू देशमुखांना माझा नमस्कार सांग, आणि त्यातून वेळ मिळाला तर येईनच मी म्हणा। नक्की? ठीक आहे, मी वाट बघेन। आम्ही जाऊ? हो। ओके।